सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आहोत साताऱ्यातील जावळी तालुक्यात आणि तेथील पुनवडी या गावामध्ये, आणि तिथल्या सगळ्या ताया आज इथे माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत. पुनवडी गावाचं वैशिष्ट्य सांगायचं असं तर या गावामध्ये भैरवनाथाचं मंदिर आहे आणि अत्यंत प्राचीन असं मंदिर आहे, म्हणजे पेशवेकालीन असं मंदिर म्हणतात. आणि त्या मंदिरामध्ये पेशवेकालीन एक घंटा आहे आणि ह्या मंदिरामध्ये बरेच भाविक दर्शनासाठी येत असतात, ग्रामस्थ असतात. आणि या अशा पवित्र वातावरणात आपण आजचा हा सोहळा सख्यांचा साजरा करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अजिबात वेळ न घालवता आपण आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करूया, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि खेळ खेळूया खुल्लम खुल्ला यासाठी सगळ्या या 6 ताया इथे आलेल्या आहेत. खेळ माहितीये हा काय आहे ते? हा हो, पाहिलंय. काय असतं या खेळामध्ये? टंग ट्विस्टर. सगळं माहिती आहे. आपला खेळ, आमचे सिनियर बघता, मालिका बघता तुम्ही? हो, व्हेरी गुड. खूप छान वाटतं की आपली मालिका बघत, म्हणजे तुम्ही अगदी तयारीनिशी आलेले आहेत. थोडीफार केले. वाक्य माहितीये? नाही. मग आता कसली तयारी? तुम्ही वेगवेगळे वाक्य देता ना मग प्रत्येक वेळेस. तर वाक्य असं आहे, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हे वाक्य पटापटा पटापटा पटा बोलून दाखवायचे. कुठून सुरुवात करायची? इथून की इथून? हा काय म्हणते? इथून करायचे? क्या म्हणते? इथून करायचे. चालेल, करा. चला तर मग आपण सुरुवात करूया इथूनच. ताई, तुमचं नाव सांगा. अश्विनी अक्षय बिलारी. अश्विनी ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 5 वर्ष झाली. 5 वर्ष झालेली आहे. तुमचं लव्ह मॅरेज नाहीये, अरेंज मॅरेज आहे? सांगतोय मी, अरेंज मॅरेज आहे. हिच आपलं लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज आहे. हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचंय. 1 2 3. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. बरं, हे मी नाचत नाचत सांगितलं होतं. कुठली स्टेप आहे नाचायची तुमची याच्यामध्ये मला सांगा. सायलेंट आहे, म्हणजे तुमचं तुम्हीच करणार. पटापटा नाचत नाचत. हा, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. ही कुठली स्टेप आहे मला सांगा बरं. मी सांगतो तशी करा. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हे लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हा, होऊन जाऊ दे. चला पटापटा. रेडी. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. बाळू चिकटला लाडू चिकटला टाळूला, बाळूला हे बघा, आधी ठरवा कोण कोणाला चिकटलंय ते. बाळू चिकटल्या टाळूला की लाडू चिकटल्या टाळूला, की टाळू कुठे बाळूला चिकटलंय? लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. 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 कुठं नुसतं असं माग पुढं करताय तुम्ही. चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तुमचं नाव सांगा ताई. नीलम सचिन पार्टी. नीलम ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 5 वर्ष. तुमच्या लग्न पण 5 वर्ष एकाच दिवशी झाले? एका महिन्यात झालेले. 5 वर्ष. भाऊजी आलेले आहेत? नाही, भाऊजी नाही आहेत. माहेर कुठलं ताई तुमचं? सातारा, वाई, आसरे. आचरे. आणि सासर पुनवडी. वा. आणि 5 वर्ष झाले लग्नाला. हे वाक्य तुम्ही गात गात बोलायचंय. टाळू चिकटला लाडू. करेक्ट आहे. बरोबर आहे. होऊन जाऊ दे. आज काय ते? हा, टाळू चिकटला बाळूला. हा, आणि बाळू कुठे चिकटला? अख्खाच्या अख्खा. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. कोण आवडला? बाळूला लाडू आवडला. लाडू बाळू चिकटला लाडूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला लाडूला, बाळूला लाडू आवडला. टाळू चिकटला लाडूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला लाडूला. लाडू चिकटला बाळू कुठे होता त्यावेळी? लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला गात बोलायचं. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. वेग कमी करताय. हरकत नाही, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तुमचं नाव सांगा ताई. शिल्पा रोहित ओंबडे. शिल्पाताई, ते हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही
रडत रडत बोलायचंय. रडत कसं बोलणार? रडत रडत बोलायचं. रडत नाही. मी आहे ना, रडत रडत बोलायचं हे वाक्य. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू हे रडत रडत चिकटला आहे. आजी हे रडत टाळूला रडत आहे का? हा? रडत म्हणलं तर चालेल. रडायला सांगितलं तर चालीत बाळूला म्हणताय. लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू रडत चिकट रडत बोलायचंय. लाडू गात चिकटला. त्याला सांगितलं गात गात बोलत तर त्या गायल्या नाही. ह्यांना सांगतो रडत गात ह्या गात आहेत. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू. असं रडायचं. हा लाडू चिकटला आधी टाळूला रडायचंय. रडायचंय आधी. रडा ना. रडायला सांगतो ते हसतातच आहेत. हा. चल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. ताई तुमचं नाव सांगा. सो प्रियांका गणेश पार्टे. अच्छा बरं ठीक आहे. मग आता हे जे वाक्य ना, हे वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचं. हा समोर भाऊजी पडत होऊन जाऊ दे आज काय ते. हा लाडू चिकटला टाळूला समोर बाळूला भाऊजींकडे बघून बोलायचंय. हा भाऊजी पण आहेत तिथे. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला ह्याच्यात टाळूला लाजणं कुठे? लाजणं येतच नाहीये. असं कसं शक्यच नाहीये. भाऊजी ताई लाजतात की नाही? हा मग बघ होऊन जाऊ ते लाजणं. आम्हाला पण बघायचंय. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. इथं बोट लावल्याने लाजणं होत नाही. लाजणं मी दाखवतो कसं आहे. भाऊजी समोर आहेत. हा अहो लाडू चिकटला टाळूला आणि बाळूला लाडू आवडला. हा होऊन जाऊ दे. अहो आणि 3 हे फार महत्वाचे आहे. अहो लाडू चिकटला 3 टाळूला. कुठे आहेत? 3 पाहिजेत. हा बरं. अहो लाजतायत की धमकी देते त्यांना? अहो असं कसं जमत नाही. लाजणं पाहिजे ना. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. चला, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सांगा. प्रीती शंकरकर. प्रीतीताई आता हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्ही रागात बोलायचं. समोर भाऊजी आहेत. धनी धनी होय धनी होऊन जाऊ दे. धनी धनी लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडलाय. अजून राग. हा अजून मोठ्याने राग. हा चेहऱ्यावरती राग. चेहऱ्यावरती राग. डोळ्यात डोळे मोठे करा. डोळे मोठे अजून मोठे. हा धनी धनी ओ धनिया. एकदा सांगते लाडू चिकटले टाळूला बाळूला लाडू आवडलाय. हा अजून एकदा अजून जोरात पाहिजे. धनिया. धन्या धनिया बोलल्या. धनिया बोलल्या. धनीला धन्या बोलल्या. तुम्ही सांगितलं मी काय पण सांगेन म्हणून धनीला धन्या बोलायचं. हा धनी धनुकली. एकदा सांगते हा. लाडू चिकटलाय टाळूला बाळूला लाडू आवडलाय. हा व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तुमचं नाव सांगा. माईक फक्त जवळ धरा. हा दीपाली अक्षय भिलारे. दीपाली ताई किती वर्ष झालीत लग्नाला? 3. 3 वर्ष झालेली आहेत. व्हेरी गुड. तुमचं लव्ह मॅरेज नाही. नाहीये. आज तुम्ही माहेरी आलेला. हो. छान मस्त एन्जॉय करायचंय. हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचंय. लाडू चिकटला टाळूला लाडू हा बरं. हा लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. हा लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. 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 काही नाचलत नाही तुम्ही. सगळे मीच नाचलोय. चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि निर्णय तुमच्या समोर आहे. ज्या ताईने उत्तम सादरीकरण केले त्या ताईने आपण देणार आहोत बक्षीस. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन. त्या ताईंना द्या.
आणि आता ज्या खेळाची तुम्ही सगळे वाट पाहते तो खेळ आता सुरू होतोय. ज्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. आणि त्या खेळासाठी या सगळ्या ताया इथे सज्ज झालेल्या आहेत. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण या खेळाच्या काही अटी आहेत आणि काही नियम आहेत ते तुम्हाला मी सांगतो. जी ताई नाचणार नाही ती बाद, जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणारे बक्षीस, आणि जी अंतिम विजेती असेल, जी अंतिम खुर्ची पटकवेल तिला मिळणारे बक्षीस. ठीक आहे. आणि आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. नळावरची भांडणं हवी आहेत, पण त्यासाठी म्युझिक प्लीज. हा लवकर लवकर बसून घ्या, लवकर बसून घ्या. हा म्युझिक प्लीज. पोरी जरा हळू 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 चाल, हे पोरी जरा हळू 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 चाल. हे चलते चलते रुकती है या रुकते रुकते चलती है, तू रुकती है तो रुकती है पर काय को यूं पलटती है, तू यायला तिच्या मायला तेरे. लवकर लवकर लवकर. हा व्हेरी गुड. हा बसा बसा लवकर लवकर बसा इथं. हा अरे अरे एक मिनिट एक मिनिट. हा 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 मला सांगा काय झालं इथं? मी इथेच होते ऑलरेडी, मी पुढे गेलेच नव्हते, सो मी बसले. मग मला बसला नंबर, मी बसली. अहो इथेच होते मी, सो बसले मी कसे पटकन. कसे कसे होता तुम्ही दाखवा बघू कसे आम्हाला कळू दे. माझा पाय इथेच होता. तिथे बसली ना, मी बसली. तिने बसायला हवं होतं ना. हा मग तुम्ही बसला. हा. खुर्ची कोणाची आहे ते काही कळत नाहीये, पण आम्हाला आता गहन चर्चा करावी लागणार आहे. ही खुर्ची आहे या ताईंची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. क्या बात आहे. असं मी अजिबात म्हणणार नाहीये. ही खुर्ची आहे या ताईंची. तुझं कापूर डोला जसं कोल्याचं डोलं, माझं काळीचा घोडा त्यात नाचून झालं, माझ्या प्रीतीचा सुटलाय तुफान मारा मारा मारा. हा हा लवकर. व्हेरी गुड. या बात व्हेरी गुड. अभिनंदन तुमचं तुमचं अभिनंदन. आणि ज्या ताईंनी खुर्ची पटकवलेली अंतिम विजेते आहेत या ताई, त्यांचं खूप खूप अभिनंदन. ताई तुम्हाला मिळते हे सण मराठी वाहिनीकडून बक्षीस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खूप छान वाटतंय सगळ्या तुम्ही ताया इथे आलेल्या आहेत आणि अगदी छान अगदी आपलं समजून आपल्या माणसाकडे, आपल्या घराकडे, आपल्या वास्तूमध्ये तुम्ही इथे आलेल्या आहेत. अगदी 16 सख्यांचा आणि खूप छान साजरा करतायत. पण हे सगळं करत असताना एक अबोला मात्र आपल्यामध्ये नक्कीच असतो आणि तो दूर करण्याचं काम मी करत असतो आपल्या चूकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये. आज सुद्धा आपल्या या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव हेमा कैलास शिर्के, हेमताई. पुनवडी गावचीच आहे मी. वा. मला सांगा कोणाबरोबर हा अबोला आहे आणि किती वर्ष आहे? हा जवळपास कोरोनाच्या वेळेस सुरू झालेला आमचा अबोला आणि जयश्री बरोबर झालेला आणि तो मला आज काढायचा संधी मिळाली आहे म्हणून मी इथे आली आहे. कोरोनापासून म्हणजे साधारणतः मी आता 4-5 वर्ष झाले असतील Yes. तो अबोला. हो हो. काय कारण होतं हा अबोला झाला आणि त्याच्या आधी तुमचं मैत्रिणींचं कसं होतं नातं? आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी होतो आहोत पण काही गैरसमज झालेत बोलण्या बोलण्यातून. कारण सांगावं असं वाटते? कारण खूप मोठं काहीच नाहीये, गैरसमजच आहे ते. अच्छा. हम्म.
मग तो गैरसमज असतो गैरसमज दूर करायचा आहे आणि तिच्यापर्यंत पोहोचवायचं आहे मला की माझ्याकडून काही गैरसमज नाहीये आणि तू तुझ्याकडनं काही असेल तर ते पण तू दूर कर आणि आता आपण पुन्हा एकत्र येऊया. ते आहेत आता जयश्री हो आहेत. आहे. अच्छा तुम्ही स्वतःच आहात. मी समजते जयश्री म्हणजे इथे कोण ताई आहेत किंवा अच्छा ह्यांच्या बरोबरच अबोला आहे. हो आणि तो मला काढून घ्यायचा आहे तुमच्या मार्फत. मी एक काम करतो, मी जयश्री ताईंना इथे बोलवतो. जयश्री ताई तुम्ही इथे या. मी तुम्हाला सांगतो की आपला जो अबोला आहे हा जो भाग आहे चुकबुल द्यावी घ्यावी हा भाग इतका खरं तर आवडतो ना आणि आवर्जून सांगितलं जातं की आमचा अबोला आहे आणि तो दूर करायचा आहे. पण हे आता ना काही भाग सातत्याने असं होतोय की ज्यांच्याबरोबर अबोला आहे त्या ताईसुद्धा इथेच असतात आणि मला असं वाटतं ना की ही संधी ताई त्या सोडत नाहीत की तो अबोला दूर करण्यासाठी आणि आज सुद्धा तसंच झालेलं आहे. तुम्ही बघताय की त्या ताई ज्यांच्याबरोबर ह्या ताईंचा अबोला आहे जयश्री ताई त्या सुद्धा इथे आहेत. की तुम्हाला असं वाटलं होतं जयश्री ताई आज इथे असतील आणि त्या निमित्ताने हा अबोला दूर माझा आज मी इथे करीन? नाही, जेव्हा मला समजलं की असा एक कार्यक्रम तुम्ही घेतायत, कुठल्याही सगळ्या पनवडीच्या कार्यक्रमात जयश्री असतेच, तर मी अंदाज लावला होता की असेलच जयश्री आणि मला तुमच्या माध्यमातून तिच्याशी पुन्हा एकदा दोस्ती करता येईल त्याचा मला फायदा घ्यायचा होता तुमच्या कार्यक्रमाचा. अच्छा म्हणजे ह्या कार्यक्रमामार्फत तुम्हाला आता हा अबोला दूर करायचा आहे. जवळजवळ 4 ते 5 वर्षाचा हा अबोला आहे. मला जयश्रीताईंनी विचारायचंय की हेमाताईंनी जो अबोला दूर करायचा आहे तुमच्या बरोबर तुमची काय अशी मैत्री होती आणि असं काय घडलं होतं? म्हणजे हेमाताईंनी आम्हाला फार थोडक्यात सांगितलं की काही गैरसमज होते, ते गैरसमज ह्याच्या आधी का नाही दूर झाले? ऍक्च्युली मी इथली माहेरवाशीण आहे आणि कोरोनामध्ये आमच्या सगळ्या गावामध्ये कोरोनाचं प्रमाण खूप जास्त झालं होतं आणि त्यावेळेला बरेच लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि मी सातारला राहते आणि ते हॉस्पिटल माझ्यापासून जवळ होतं. तर मग मी सोशल वर्कर असल्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी गावातल्या ज्या लोकांना तिथे काही सुविधा नव्हत्या तर त्याच्यासाठी मी थोड्या खटाटोप करत होती आणि काही औषधं वगैरे पोचवण्यासाठी. मग आम्ही माहेरवाशिनींचा आमचा एक ग्रुप आहे, माहेर आमचं पुनवडी असा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. त्या ग्रुपवरती आम्ही काय केलं की सगळ्या माहेरवाशींनी ज्या होत्या त्यांनी थोडी म्हणजे ज्यांना जसं शक्य होतं कुणी 500 कुणी 1000 कुणी 5000 असं देणगी आम्ही गोळा केली. त्या सगळ्याचा हिशोब ह्यांच्याकडे होता कारण ह्या आमच्या वहिनी आहेत, पण त्यांच्याकडे गोळा करूयात म्हणून आम्ही त्यांच्याकडे ठेवला. त्या आमच्या लाडक्या वहिनी आहेत म्हणजे सगळ्यांच्या तशा. मग एवढ्या लाडक्या वहिनी आणि लाडकी मैत्रीण असताना काय झालं? तर काय झालं की हे सगळं झाल्याच्या नंतर मग जसे जसे पैसे लागत गेले तसे आम्ही खर्च करत गेलो. मग त्यांना असं वाटलं की अरे इथे तर फक्त जयश्रीचंच नाव होते, आम्ही सगळ्यांनी केलंय पैसे गोळा, असं त्यांना थोडंसं वाटलं आणि त्यांचा तो गैरसमज झाला. मग मी त्यांना म्हटलं की हे नावासाठी नाही चाललेलं वहिनी, हा जो काय चाललंय हे आपल्या गावासाठी चाललंय. पण मग त्यांना असं वाटलं की अरे मी असं बोलल्यामुळे जयश्री नाराज झाली असेल, पण असं काही माझ्या मनामध्ये नाहीये. ऍक्च्युली त्यानंतर त्या मला कधी भेटल्याच नाही बोलायला, तर मी बोलणार कधी? तुम्हाला असं वाटलं होतं का? असं वाटलं तुम्हाला? नाही तसं नाही. ऍक्च्युली काय आम्ही मुंबईला मोस्टली राहत होतो आणि ती इथे एकटी मेहनत करत होती. ती मेहनत करते ते दिसत होतं, ती सगळं चांगलंच करत होती. पण गैरसमज त्यालाच म्हणतात ना की मी जे समजले ते तसं नव्हतं आणि ती जे समजली माझ्याबद्दल ते पण तसं नव्हतं, त्यालाच आपण गैरसमज म्हणतो ना. बरोबर आहे, पण तो गैरसमज दूर करायला 4-5 वर्ष का लागले? तुम्ही स्वतःहून बोलणं नाही झालं कारण की ती पण येऊन जायची कधी कळायचं नाही आणि मी पण आले गावात तर इकडची मी स्थायिक नाहीये. मी जेव्हा मुंबईवरून येते तेव्हा ती नसायची, ती असायची तेव्हा मी नसायचे किंवा कधी समोरासमोर झालंच नाही असं. तर आज होईल असं मला वाटलं होतं. क्या बात आहे. पण आता हे सगळे गैरसमज दूर झालेले आहेत. हो नक्की दूर झालेले आहेत. पुन्हा असं गैरसमज होणार नाहीत, पुन्हा चांगल्या मैत्रिणीमध्ये वाद होणार नाहीत आणि झाले ना तर ते तिथल्या तिथे निपटून टाकायचे. नाही मला ते मान्य आहे, मतभेद असू शकतात पण मनभेद नसावे. बरोबर आहे, बरोबर. म्हणून मी प्रयत्न करते स्वतःहून. आता हे सगळे मतभेद विसरा आणि मनभेद जे आहेत ना ते नाही व्हायला पाहिजे. आणि आज मी तुम्हाला दोघांनी विनंती करतो की आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही दोघी पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत, अबोला दूर केलेले, एकदा छानशी एकमेकांना छान जादू की झप्पी होऊन जाऊ दे. खूप छान वाटते ताई. आणि पण ताई तू माहेरी आलीस तर माहेरी आल्यानंतर मी तुला असंच पाठवणार नाहीये, तर तुझी ओटी भरली जाणार आहे आणि त्यासाठी मी खरं तर जयश्री ताईंना विनंती करणार आहे की तुमच्याकडनं आपण त्यांची ओटी भरू. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते.
म्हणजे तुम्हाला सांगतो आपल्या या पुनवडी गावातल्या या सगळ्या ताईंनी आज खरंच कमाल केलेली आहे. सगळ्या ज्या आपल्या ह्या माहेरवाशिणी ज्या असतात ना, ह्यांच्या ज्या सगळ्या जबाबदाऱ्या असतात ह्या जबाबदाऱ्यांमधून त्यांना स्वतःसाठी खरं तर कधी वेळ मिळत नाही. आणि विशेषतः शहरातल्या ज्या आपल्या महिला असतात त्या तरी जॉब करत असतात, सर्व्हिस करत असतात, पण गावातल्या ज्या ताया असतात ना त्यांच्या इतक्या जबाबदाऱ्या असतात की स्वतःसाठी त्यांना इच्छा असून सुद्धा तो क्षण, काही तास, काही वेळ स्वतःसाठी घालवू शकत नाही. पण आज सन मराठी वाहिनीने 16 सख्यांचा हा कार्यक्रम आज त्यांच्यासाठी घेऊन आलेत आणि आज जो काय उत्साह मला इथे दिसतोय सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खूप छान वाटतंय. आणि ते खरंच असं वाटतं ना की जाऊ नये, अजून काही वेळ, अजून काही सहवास तुमच्याबरोबर घालवावा. पण आपल्याला आजच्या या भागापुरता थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. त्या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.